मॅडम, प्रभाग क्रमांक 3 मधून आपण निवडणुकीच्या रिंगणात आहात. आपण लोकप्रिय महापौर देखील मागच्या टर्ममध्ये होता. आता आपल्यासोबत कोणकोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि कशा प्रकारे प्रचार सुरू आहे, काय सांगाल थोडक्यामध्ये? मला असं वाटतं की प्रभाग क्रमांक 3चं आमचं शिवसेनेचं अधिकृत पॅनल आहे आणि त्याच्यामध्ये मी स्वतः या ह्याच्यामध्ये उमेदवार आहे आणि माझ्याबरोबर सौ पद्मा भगत, लहू पाटील आणि विक्रांत वायचळ असे 4 आम्ही उमेदवार ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहोत. मला असं वाटतं ह्या प्रभागामध्ये आपण हायटेक अशी लायब्ररी लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी भवन केलेलं आहे. एक धर्मवीर आनंद दिघे महिला भवन देखील आपण बांधलेलं आहे आणि समोर 7 मजली मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचं काम चालू आहे. 6 मजली सेमी इंग्लिश स्कूलचं काम चालू आहे. 6 मजली प्रभाग कार्यालयाचं काम चालू आहे आणि खूप सुंदर असे सुसज्ज स्मशानभूमी आपण बांधून दिलेली आहे आणि हजेरी शेडचं पण आपण काम पूर्ण केलेलं आहे आणि प्रभागामध्ये संपूर्ण RCC रस्ते असतील, टॉयलेट्स असतील, ड्रेनेज लाईन असेल, पाण्याच्या लाईनी असतील आणि स्ट्रीट लाईटी असतील. ह्या सगळ्या गोष्टी ज्या लोकांच्या गरजेच्या आहेत त्या आपण सगळ्या केलेल्या आहेत आणि कोविड काळामध्ये तुम्ही जर बघत असाल ते आपण कोविड काळामध्ये 25,000 ते 30,000 किट धान्याचे लोकांच्या घरापर्यंत पोहोचवलेले आहे आणि रोज 2,500 सकाळी आणि 2,500 संध्याकाळी असं शिजवलेलं अन्न आपण फूड पॅकेट करून त्यांच्या ज्या लोकांना येणं शक्य नव्हतं, सोशल डिस्टन्सिंग ठेवायची होती, अशा वेळी आपण घरपोच त्यांना शिजवलेलं अन्न देत होतो आणि सगळ्याच गोष्टी त्यावेळी लोक आपल्या जवळ यायला तयार नव्हती. अशा परिस्थितीत आपण त्यांच्या घरापर्यंत त्या सगळ्या सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की येणारा जो काळ आहे, आता ह्या प्रभागामध्ये जी कामं होती ती पूर्ण झालेली आहे आणि आता जो भाग आहे आमचा पूर्ण गावठाणसारखाच भाग आहे. जरी आम्ही शहरी भागात मोडत असू, पण इथे पूर्ण स्लम आहे आणि ह्या स्लममध्ये क्लस्टरच्या माध्यमातून जी डेव्हलपमेंट होणार आहे, ती लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यामध्ये लोकहिताचं जे असेल त्यासाठी आम्ही नक्कीच त्यांच्या मागे उभं राहू आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे जे कामं आमच्या मार्फत होतील, मला असं वाटतं की तुम्ही बघत असाल तर 2.5 वर्षाचा काळ मुख्यमंत्र्यांचा शिंदे साहेबांनी जो पूर्ण केला, त्याच्यामध्ये ठाणे शहरासाठी विविध योजना देखील आणल्या आणि जी कामं पेंडिंग होती ती पण पूर्णत्वास जात आहेत. मला असं वाटतं की आमच्या प्रभागामध्ये टिकुजिनीवाडी येथे आपण बोरिवली टनलचं जे काम चालू केलेलं आहे, त्याच्यामध्ये मला असं वाटतं मानपाडा ते बोरिवली ही 2 तासाचा प्रवास होता, तिथे 15 मिनिटात आपण पोहोचणार आहोत आणि मेट्रो जंक्शन आपल्या इथे झालेलं आहे आणि मेट्रोची पण वाहतूक या वर्षभरात सुरळीत चालू होणार आहे. हे सगळं डेव्हलपमेंट होत असताना क्लस्टरचा मुद्दा इथे ह्या प्रभागामध्ये प्रकाशाने होतोय आणि मला असं वाटतं की स्लम डेव्हलपमेंट झाली पाहिजे या उद्देशाने साहेबांनी इथे क्लस्टरचा प्रकल्प आणलेला आहे आणि लवकरच क्लस्टरचं पण काम इथे चालू होणार आहे, जेणेकरून इकडच्या लोकांचं राहणीमान उंचावावं यासाठी साहेब प्रयत्नशील आहेत आणि ह्या प्रभागाचा झपाट्याने विकास करण्यासाठी ते नेहमीच त्यांचा निधी या प्रभागात देत असतात आणि त्या माध्यमातून इथे बरीचशी कामं झालेली आहेत. आपण चांगल्या प्रकारची सुसज्ज अशी स्मशानभूमी देखील लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मागे साहेबांचं फार बारीक लक्ष आहे की हा प्रभाग जो आहे तो विकसित व्हायला पाहिजे, कारण बाजूला मोठमोठ्या इमारती तयार झालेल्या आहेत आणि फक्त हाच पोर्शन जो आहे जो स्लममध्ये आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे क्लस्टर आणणं फार गरजेचं आहे आणि त्यामार्फत साहेब प्रयत्नशील असल्यामुळे मला असं वाटतं की लवकरच क्लस्टरचं देखील भूमिपूजन इथे होईल. मला असं वाटतं की बघा, कुठलंही चांगलं काम होत असताना थोडं त्रास आपल्याला सहन करावा लागतो आणि येत्या 1-1.5 वर्षामध्ये हा सगळा ट्रॅफिकचा प्रश्न मार्गी लागेल. इंटरनल पण मेट्रोचे वगैरे कामं चालू आहेत किंवा रिंग रोडचं काम चालू आहे. यामार्फत ट्रॅफिक डायव्हर्ट होईल. बोरिवली टनल झाला तर मुंबईची ट्रॅफिक सगळी त्या साईडने वळेल आणि हे रस्ते जे आहेत ते मोठे होतील आणि त्यामार्फत मला असं वाटतं की ट्रॅफिकवर पूर्ण कंट्रोल आपल्याला आणता येईल. मला असं वाटतं गेली अनेक वर्ष महिलांसाठी मी काम करते आणि आता आपलं साहेबांशी डिस्कशन झाल्यावरती मानपाडा ठिकाणी आपण 10 मजली महिला उद्योग भवन बांधण्याच्या तयारीत आहोत. त्याचं नियोजन आपलं चाललेलं आहे. ते जर झालं तर या महिलांना एक उद्योग निर्मिती करण्यासाठी आपण जे भवन करू त्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल आणि स्वतःच्या पायावर स्वावलंबी होण्यासाठी आपण त्यांना ती मदत करणार आहोत. मॅडम, निवडणूक अवघ्या काही दिवसावरती आहेत. तुम्ही तुम्ही प्रचार कसा करत आहात प्रभागामध्ये? काय सांगाल या प्रचाराबद्दल थोडक्यात? मला असं वाटतं की माझ्याबरोबर जे उमेदवार आहेत ते डोर टू डोर जाऊन प्रचार करतायत. आमची पण प्रचार फेरी चालू आहे
आणि यामार्फत कॉर्नर मीटिंग्स असतील, समाजाच्या मीटिंग्स असतील, त्या देखील चालू आहे. जी रणनीती इलेक्शनमध्ये आखली जाते, गेली 15 वर्ष मी या प्रभागाचं नेतृत्व करते, म्हणून मला थोडाफार अभ्यास असल्यामुळे तशा प्रकारची रणनीती करून या राजकारणातल्या सगळ्या माझ्याबरोबरचे जे उमेदवार आहेत त्यांना घेऊन आमचा प्रचार चालू आहे. मला असं वाटतं की मानपाड्यातील जनतेला मी हेच आवाहन करेल की निवडणुका दर 5 वर्षांनी येतात आणि प्रभागात जी विकास कामं केलेली आहेत त्या विकास कामाच्या मुद्द्यावरतीच आम्ही मतदान मागतोय. आणि मानपाड्यातले नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे की ह्या प्रभागातले जे स्थानिक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मी हे 15 दिवस अटीतटीची ही इलेक्शन झालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ह्या मानपाड्याच्या प्रभाग क्रमांक 3 वर लागलेलं आहे. तर आपल्या नागरिकांनी जागरूक राहून कोणत्याही आमिषाला बळी न पडता या प्रभागातल्या स्थानिक उमेदवारांना त्यांनी मतदानात 15 तारखेला मतदान करून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं हीच विनंती करेन.